आणि यावेळी एकटी होते आणि म्हणजे एकटी म्हणजे पिल्लू होती म्हणून मला जास्त भीती वाटली. नमस्कार, कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आई कपडे धुण्यासाठी वरती आली होती, मग मी पण आले होते त्याच्यासोबत हे वरती बघण्यासाठी. आणि मला ते इतकं आवडलं इथलं सगळं गोष्टी, मस्त वातावरण येते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. खरं तर खूप छान ग्रीनरी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पप्पाला झाडांचं प्रचंड वेड आहे. म्हणजे ती लावायला, ती जगवायला त्यांना खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे मग त्यांचा तर हा फेवरेट पार्ट असेल. सोबतच इथे मस्त झोका आहे, कपडे धुण्यासाठी छान दगड आहे. त्याच्यामुळे हे मला यांचं टेरेस भयंकर आवडलेलं आहे. आज पाऊस पण नाही आहे, त्याच्यामुळे मग इथे सगळ्यांनी कपडे सुकत टाकलेले आहेत. सो तो पार्ट थोडासा बाजूला ठेवू, पण बाकी काय काय नाही हे तुमच्यासोबत शेअर करते. मस्त गुलाबाचं झाड आहे, त्याच्यानंतर तुळस आहे, आळूची पानं आहेत भरपूर, झेंडूची झाडं, इथे हे प्राजक्ताचं, गुलाबाची, झेंडूची, खूप 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 असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाड आहेत. त्यानंतर इकडे आंबा पण आहे मस्त की छोटूसा, आणि गुलाब तर खूपच आहेत. बघा, आपल्याला जर एखादी गोष्ट खरंच मनातून आवडत असेल ना, तर ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटते. तसं ते पप्पाचं झालेलं आहे. त्यांना ग्रीनरी खूप आवडते आणि ते घरी असेल, मळ्यात असेल, आता इथे आले तर इथे असेल, सगळीकडे त्यांना ती आहे अवेलेबल. इथे नारळाचं पण छान मोठं झाड आहे, सुंदर. आणि माझ्यासोबतच ना मनूला पण इकडे एवढं छान वाटलंय, कारण तिथे काय होतं, फक्त मी, मनू आणि संध्याकाळी आणि सकाळी तेवढं तिला हे दिसतं, नाहीतर बाकी जास्त कोणी तिला बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे कसं सारखं आल्यानंतर मामा घेतोय, माऊ आहे, मी आहे, आजी आहे, बाबा आहे, सगळेच आहेत, तर तिला पण मस्त वाटतंय तिचं पण. आणि आमचा दिवस कसा जातोय ना तेच कळत नाही. बघा आता पावसामुळे जिथे जागा मिळेल तिथे आम्ही कपडे टाकले. इथे कालची मी शॉपिंग केली होती ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला गोष्टी दाखवल्या मनूसाठी, बाळासाठी आणलेल्या. आणि ह्या बाकी सगळ्या साड्या आणल्यात, तर ह्या ना आईने आणलेल्या आहेत, म्हणजे नाही का आता कोणी येईल तर त्यांच्यासाठी घेते किंवा काही स्वतःसाठी असं. आणि हे बघा, ही साडी ना मी माझ्यासाठी एक आणली, एकच घेतली मी, पण मला ही खूप जास्त आवडली. कारण माझ्याकडे असं वर्कमध्ये साड्याच नव्हत्या. आता ही माझ्यासाठी होईल किंवा अजून कोणाला होईल, पण मी ही घेतली आहे कारण मला खूप आवडली. आईने पण ज्या साड्या घेतल्यात ना त्याच्यामध्ये पण अजून एक सेम हाच कलर घेतलेला आहे. आम्ही 2 सेम घेतल्या होत्या. आणि हे बघा, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे असं, आणि वर्क पण असं थोडंसं हेवी आहे, फंक्शनल यूज करू शकतो मस्त अशी. आणि माझ्याकडे नव्हती महत्त्वाचं म्हणजे तुला साडीचा, आणि हा जो ब्लाऊज पीस तो या कलरचा आहे. मला एक कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. आणि ह्या बाकी ज्या साड्या घेतल्यात ना त्यासुद्धा खूप सुंदर मिळाल्या, म्हणजे प्राइसिंग वाईज असेल किंवा क्वालिटी वाईज असेल, खूप खूप भारी भेटल्या. मला तर असं होत होतं की मी पण किती साड्या घेऊ, पण मी तेवढं नेसतच नाही. आणि मग काय करू घेऊन, म्हटलं आता वेळ पण नव्हता तेवढा, तर आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना न्यावचं बेबी बघायला तेव्हा घेता येतील. पण आता एकच घेतली. आज आहे संडे आणि मी आल्यापासून काहीच बनवलेलं नाही आहे स्पेशल. सो सगळ्यांचं असं, जर दीदी आली तर काहीतरी तू बनवता. आज रोज पोळी भाजी खाऊन सगळ्यांना पण कंटाळा येतो, त्यामुळे आज मी बनवणार आहे पावभाजी. सो या अगोदर मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे शॉर्टमध्ये जे काय आहे तर ते आता तुमच्यासोबत शेअर. आता तुम्हाला मगाशी जसं सांगितलं ना की आज पावभाजीचा वेळ आहे, तसं मस्त आज मी पावभाजी बनवणार आहे सगळ्यांसाठी. आणि आमचा हा दुपारचं जेवणच असणार आहे पावभाजी, कारण सकाळी करू म्हणता ना ह्याने मला काहीच गोष्टी नाही आणून दिल्या आणि घरी आज काहीच गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे मग त्याला आता आणायला लावलं. आणि दुपारचे 2 वाजले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये गेलाय आणि त्यांना म्हणतात डोबरी मिरची द्या, डोबरी मिरची. संडे आज दीदी लेट झाला तरी पण काय कामाला नाही जायचं कुठं. पण डोबरी मिरचीचं सांग ना जरा. नको, ती ज्ञानाची चुकी त्याच्यात, तिने ढोबळी टाकायची. पण ढोबळी मिरची कोणाला माहित असतं. मग साधं शिमला म्हणायचं ना, शिमला म्हणायचं. ते म्हणतात की तुम्हाला शिमला मिरची पाहिजे का, हा म्हणतो नाही मला डोबरी मिरची. एक अशी मिरची सारखी लांब असते ती दाखवली, आणि दुसरी ग्रीन कलरची आपल्याची असते ना मिरची, तर ती दाखवली. तर तो म्हणतो तुम्हाला ही पाहिजे का, नाही मला दोन्ही नाही पाहिजे, मला डोबरी पाहिजे. मग तिने ढोबळी सांगायचं ना. काय वेळ, पण आता शिकून घे, तुला सगळ्या गोष्टी करायला लागतील. कधी तू बाजारच नाही आणलं ना, तुला काय माहिती कशाला काय म्हणतात. मला शिमला माहिती होतं. हा, फ्रोझन हे घेऊन म्हटलं ते कुठं मिळते.
आज पावभाजीचा बेत मस्त होणार आहे, कारण आता मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तुला. सगळं वाफून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये बाकी गोष्टी टाकते. आणि आता ना डायरेक्ट जेव्हा पावभाजी रेडी होईल ना तेव्हा तुम्हाला दाखव. स्मेल मस्त आला. हो ना, मस्त पण झाली आहे तेवढी. आता इथं मस्त अशी भाजी तयार आहे आणि इथे बाजूला पाव पण गरम करते. मी कोथिंबीर बटर सगळं लावून देते तुला, तू टेन्शन घेऊ नको. ओके. मला इतकी भूक लागली ना आता पावभाजी बघून. वाजले संध्याकाळचे 8 आणि मला आणि मनुला जायचं पुण्याला. तर आम्ही दोघी जाणार आहोत, त्याच्यामुळे भैया म्हटलं की तुम्हाला ट्रॅव्हल्स मध्ये बसून देतो. आता एवढ्या सगळ्या बॅग्स आणि मला कसं जायचं माहित नाही, पण मी आत्ता भैया सोडवायला बसमध्ये बसून देईल आणि त्याच्यानंतर मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांना अगोदरच बोलून घेईन, जेणेकरून मला ते अवघड जाणार नाही. कारण पिल्लूला घेऊन मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करते, ते सुद्धा एकटीने, त्याच्यामुळे थोडंसं अवघड वाटते. बघूया कसं कसं काय काय होते, शेअर करते. इतकं हळद नसत लावता आई तुला किती सांगितलं मोठी कर ना काय ऍड्रेस म्हणे मन किती गार माहिती मी तर डोक्याला काय मनू मनू बाय. तो यायचंय तुझ्याकडे, मी घेऊ ते टोपरं निघायला पुढे आलं. ते कान तिथे कान उघडायचं टोपडं कशाला बांधलं. जाऊ दे आता रिक्षात बांधेल. तिथे अशी रिक्षातली असं हे करते बरं, ती नीट धर. आई 2 मिनिट नाही आताच बांधलं. तू गाडी घेतोय का? चला आता जायचं आपल्याला. आता टॉवेल आणि म्हणून ट्रॅव्हलमध्ये बसलो ना तेव्हा मला यावेळी खूपच जास्त भीती वाटत होती. म्हणजे माहीत नाही का, मी एकटीने प्रवास केला आहे बऱ्यापैकी, खूपदा केला आहे, पण यावेळी असं झालं होतं की मनूसोबतचा हा माझा पहिलाच प्रवास आहे आणि मला असं वाटलेलं की एकतर हे येतील मला घेण्यासाठी किंवा इकडून कोणीतरी येईल. आणि नेमकं आम्ही पुण्यामध्ये 2:15ला पोहोचणार होतो, त्यामुळे एकदम मध्यरात्री पोहोचणार, त्यामुळे की काय अजून खूप जास्त भीती वाटत होती. पण मी तसंच कसं बसा पूर्ण प्रवास केला आणि होपफुली ते मी पोहोचण्याच्या अगोदर 15 मिनिट स्टॉपवरती आले होते, त्यामुळे मला खूप जास्त हेल्पफुल झालं. हाय मनू. हाय. Turn right onto Maharashtra State Highway 114. भीती वाटली का मग? मला भीती वाटली होती येताना, कशामुळे काय माहिती. आता आल्यानंतर काहीच वाटलं. तू थांबाळे पिकूचू नंतर लाड बाळ पिकू माझ्याकडे. हा आलेत घरी, 2:45 वाजलेत. पिकूचे लाड करून झालेत, त्यांचे पिल्लूचे लाड करून झालेत, कारण खूप दिवसांनी आले की मग पिकूचं माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते.
आणि आजचा प्रवास करताना ना अजिबात काही वाटलं नाही, तर कसं नेहमी एकदम असं बोर वाटतं, तर ते तसं अजिबात काही झालं नाही. मस्त 2-4 तासामध्ये पटकन आलो. 2-4 नाही, थोडे जास्त, पण तरी पण असं रात्रीचा प्रवास त्यामुळे काहीच नाही वाटलं. आणि शिवाय मला येताना ना खूप भीती वाटली होती. असं वाटलेलं की बापरे पिल्लूला घ्यायचं हे सामान, हे सगळ्या गोष्टी. पण मी तिथे पोहोचायच्या पहिलेच हे तिथे पोहोचले होते, त्याच्यामुळे मग ते पण काही नाही वाटलं. आणि जी मनातली भीती होती तर ती सगळी निघून गेली. खरं तर माहित नाही कशाची भीती होती, पण येताना खूपच असं होतं की जायचे आणि एकटीने जायचे. कारण भरपूर दिवस झाले मी एकटीनं काही प्रवासच नव्हता केला. म्हणजे लग्न झाल्यापासून एकतर हे सोबत असतात, नाहीतर मग असं होतं की दाजी ज्ञानू कोणी ना कोणी सोबत असतं आणि आम्ही सगळे मिळूनच तिकडे जातो, किंवा येताना पण तसंच होतं. पण एकटीने प्रवास नाही केला. शिवाय ह्यावेळी पिल्लू होती त्यामुळं माहीत नाही कसली भीती वाटत होती. पण ठीक आहे, एका दृष्टीने चांगलं झालं की म्हणजे हे पण मला घ्यायला नाही आले किंवा तिकडून पण कोणी आलं नाही. कारण जी काय मनातली भीती होती ती निघून गेली. आणि असं वाटलं की आता आपण एवढं कारने जातो तर मग ते त्यांनाही त्रास मलाही, त्यापेक्षा आपलं हे असं ट्रॅव्हल केलं तर ते पण बरं पडतं. सो छान वाटलं. आणि लवकर पोहोचले सुद्धा. 1-2-2:30 वाजताच मी तिथे आले होते. तर घरी येईपर्यंत 2:45 वगैरे झाले. सो चला आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते. पप्पा आणि मनूचे एकदम लाड चालले आहेत. 8 दिवसानंतर भेट झाली आहे. आणि पिकूचे पण लाड करून करून पिकूची झोपलाय बघा इथे आता. आणि 8 दिवसात एकदम मस्त झालाय तब्येत पण त्याची. काय खाऊ घातले त्याला नेमकं? काय खाऊ घातलं होतं त्याला? सिक्रेट खाऊ घातलं. 8 दिवसामध्ये चांगला दिसतोय, गुटगुटीत एकदम. चला भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.